आणि महाराज तसेच रांगत रांगत पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीजवळ गेले, साष्टांग दंडवत घातला. अष्टावक्र ऋषींचं डोकं पांडुरंगाच्या पायाला चिकटलं, डोळ्यातून अश्रुधारा मोकळ्या निघाल्या आणि पांडुरंगाच्या पुढे हात जोडले. देवा सांगणारे राजा, सांगणारे राजा, काय अपराध घडला का, काय अपराध घडला का माझ्याकडून? देहाची ही अवस्था झाली, याचं दुःख मला नाही, कारण हा माझा नाही, माझा नाही असताना याच्यावर आम्ही उदास आहोत. परंतु शुद्ध कर्म करणाऱ्या भक्तांची जर ही अवस्था होत असेल तर बाकीचं काय? देवा माझ्या देवालाच पाहवलं नाही. मूर्तीत सुंदर पुरुषाला त्याचं नाव सुदर्शन, त्याला प्रत्यक्ष भगवंताने आत जाग्यावर त्रास दिला, परंतु तो काहीच बोलला नाही. तरीही तो रक्त बंबाळ होईपर्यंत त्याला त्रास दिला. आज मी तुला शाप देतोय, तू इतका जाग्यावर वाकडा होशील, इतका जाग्यावर वाकडा होशील की तू किती जाग्यावर वाकडा आहे हे जगातल्या कुठल्या तत्वज्ञाला सांगता येईल. तो जगातला एक नंबरचा सुंदर पुरुष बर का किरण बाबा. तो कुठलाही दिसतो, गंजी खाली दडलेला, हिरवं गवत असो तिथं दिसतो, पाण्यात दिसतो, दगडांच्या पोट्यामध्ये दिसतो. बघा तुम्ही वाईट ओळखलं, हा सुदर्शनच आहे तो, पण आता सापाच्या रूपात. जगातला एक नंबरचा सुंदर पुरुष आज साप होऊन पडला. तो इतक्या जाळ्या वाकडा आहे, त्याचं वाकडे पण त्याला सांगता येत नाही. महाराज सांगतात, जे भक्त असतात ना ते देहावर उदास असतात आणि अशाच भक्तांना अभंगाच्या पहिल्या गेले आशा पाश निवारून त्यांचा झाला नारायण. जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडणे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. निष्काम सेवा करणारी अशी भक्त मंडळी असतात आणि जगातल्या प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा हीच ज्यांची भावना असते ते भक्त असतात. ज्यांचा कंठ त्या ठिकाणी ताण्याने व्याकुळ झालेला आहे, त्याला घोटभर पाणी देण्याचा विचार करतात. ज्याच्या पोटामध्ये अन्नाचा घास नाही, स्वतः उपाशी राहतात, परंतु एखाद्या भुकेल्याची भूक भागवतात. त्यांना एखाद्या अंधळ्याचे डोळे होतात ते भक्त असतात. एखाद्या पागलाचा पाय होतात ते भक्त असतात. एखाद्या मुक्याची वाचा होतात ते भक्त असतात. आणि आधाराला आधार देतात ते फक्त माझे बाळूमामा आहेत, फक्त बाळूमामा आहेत. त्यांची सेवा तुमच्या हातून घडते, तुमची सेवा आहे. जेवढी गाणारांची सेवा आहे, जेवढी मृदंगाचार्यांची सेवा आहे, जेवढी कीर्तनकारांची सेवा आहे, तेवढीच तुमची सेवा आहे राजे. हे सत्य कर्म आहे, सत्य कर्म आहे. याने आयुष्यभर सत्य कर्म केलं सांगतात अशा ठिकाणी सहकार्य करणं, आडवं येऊ नये. आडवं आल्याच्या नंतर काय होतं अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये तो का म्हणतात ते कर्म